गुड इवनिंग क्लास। बहुत दिन हो गए लेक्चर लिए हुए, बराबर। हाँ, बहुत दिन तो हो गए। आज क्लास 12 ठीक है, फर्स्ट लेक्चर चालू करते हैं। अकॉर्डिंग टू युअर नीट सिलेबस, इट्स अ फर्स्ट चैप्टर ऑफ युअर क्लास 12. Okay, if anybody is from our class and just checking out syllabus from your state board, एखादा व्यक्ती असेल, व्यक्ती म्हणण्यापेक्षा मुलं म्हणा, स्टुडंट्स म्हणा, एवढे मोठे झाले नाही तुम्ही अजून का? झाले बर. बघा, इलेक्ट्रोस्टॅटिक जर तुम्ही बोर्डात बघितलं तर हे झालंय ना, मीच घेतलंय. गधे जैसे बातें मत करो यार, हो गया ना ये, किसी ने तो पढ़ा है ना, आपके क्लास में किसी ने तो ये चैप्टर पढ़ा है, वही था मैं, वो आदमी में ही था. इलेक्ट्रोस्टॅटिक घेतला होता, ठीक आहे. मग सर तू तर क्लास 11चा, पण हा ते क्लास 12चा, मी लिहिले क्लास 12चा का तर नीट नुसार. ओके सर घेतलं मी, असं म्हणाल मला काय जात होतं तसं पण सगळं शिकवलंय. इलेक्ट्रोस्टॅटिक झालंय, उलट माझं काम वाजत होतं. चला इलेक्ट्रोस्टॅटिक संपलं, लगेच कॅपॅसिटन्स, चला कॅपॅसिटन्स सुरू करून दिला असता. माझं काम सोपं होतं ना, बट तोच तो फरक आहे ना मग बोर्डामध्ये आणि नीट मध्ये. ज्या गोष्टी बोर्ड नुसार शिकवल्या जातात त्या गोष्टी नीट नुसार नाही घेतल्या जात. बोर्ड मध्ये थेरी सांगून मोकळं होता येतं. काय प्रॉब्लेम घेतले तुमचे, जे सॉल्व्ड प्रॉब्लेम होते तेच, आणि एखादा अनसॉल्व्ड प्रॉब्लेम घेतला होता. 2-3 एक्झरसाइज मध्ये सुद्धा घेतले होते, बरोबर. आणि एक होमवर्क पण द्यायचं. अरे सगळंच करायचं तुमचं. हा बरोबर, ते झालं बोर्डानुसार. हे झालं आपलं नीट नुसार, ठीक आहे. इलेक्ट्रोस्टॅटिक जनरल आयडिया तर आहे सगळ्यांना काय असतं इलेक्ट्रोस्टॅटिक्स. काय असतं हुशार तुम्ही, हा सांगा काय असतं इलेक्ट्रोस्टॅटिक, बताओ. शिकू का नको शिकू रे, झालंय ना ऑलरेडी तुमचं क्लिअर. लेट हा व्हिडिओ लेट येण्याचं कारणच थोडस डिफरंट आहे. डिफरंट म्हणजे इन द सेन्स काय प्रॉब्लेम्स, इश्यूज, ऍडमिशन्स पण चालू होते, बरोबर. ऍडमिशन्स होते, पोटा पाण्याचा प्रश्न आहे ना, ते पण इम्पॉर्टंट आहे. तर त्याच्यावरती लक्ष नसतं दिलं तर तुम्हाला माहिती, मग तुम्ही थोडी ना आम्हाला सर्व पैसे देता. तुमच्या पैशावरती आपल्याला पोट भरणार आहे का? सरांनी गाडी घेतली नाही, पेट्रोल लागतं ना त्याला. आता आधी जरूर जायचं काम, आता जास्त पेट्रोल लागतं, बरोबर. त्यामुळे ऍडमिशन वरती फोकस करणं गरजेचं होतं. क्लिअर. आणि काही इश्यूज होते, काही समस्या का सागर था हमारे सामने, कुछ भी सर कुछ भी, हमारे इतने प्रॉब्लम तो तुमको नहीं रुके, तुम्हारे इतने तो नहीं थे बट कुछ थे, वो सॉर्ट आउट कर लिए. अब आएगा रेगुलर लेक्चर, क्योंकि आज से तुम्हारा होने जाने वाला है चालू अध्याय. आज से तुम्हारा होने वाला है चालू अध्याय. इस अध्याय के दौर में आपको जागरण बहुत करना है. इस अध्याय के दौर में आपको करना है जागरण. कैसे? धीरे धीरे पता चलेगा. चिंता का विषय नहीं है, बस अध्याय करो. इस अध्याय सीरीज में आपका स्वागत है. क्लास 12 में आपका स्वागत है. जागरण करने के लिए तैयार हो जाओ. कैसे करोगे, क्या करेंगे, ये मेरे पे छोड़ो. जो भी मेरे लेक्चर देखता है सीरियसली, उनके लिए पूरा एफर्ट डालूंगा. जेवढं जे काय कंटेंट अवेलेबल आहे, बाकीचे सगळे युट्यूबवर बघताय, बघू द्या, ठीक आहे. बघा, माझा एकच उद्देश आहे, बघा, अभ्यास करा. ज्यावेळेस ऑफलाईन मध्ये भेटू आपण सर्व, जर तुम्हाला येणार आहात, जर तुम्ही येणार असेल क्लासमध्ये, आय होप सर्वजण येतील, ठीक आहे. त्यावेळेस जेव्हा भेटू त्यात असं नको व्हायला की याला ही गोष्ट येते आणि याला ही नाहीये, असं नको व्हायला. कुठूनही स्टडी करा. फक्त एक प्रॉब्लेम असतो ऑनलाईन टीचिंगचा. ऑनलाईन टीचिंग मध्ये जे काय दुसरा सोर्स आहे तुमच्याकडे युट्यूब वरती, सर्व बेस्ट आहे, ठीक आहे, सर्व बेस्ट आहे. फक्त जो एफर्ट्स घेतात ऑफलाईन क्लासमध्ये पर स्टुडंट, ठीक आहे, प्रत्येकाकडे इंडिव्हिज्युअल जे काय केलं जातं लक्ष, की कोणाचे काय मिसकन्सेप्ट आहे, कोणाचं काय वीक पॉइंट आहे, तो नाही क्लिअर होत. कारण की ते एक स्टँडर्ड मेंटेन ठेवतात, ठीक आहे. ते स्टँडर्ड मेंटेन ठेवतात की ह्या गोष्टीला असंच म्हणतात, ह्या गोष्टीला असंच म्हणतात, ते सांगून मोकळे जातात. बट ऑफलाईन क्लासमध्ये बऱ्याचशा गोष्टी वेळेवरती क्लिअर कराव्या लागतात. जसं आपण बऱ्याचशा गोष्टी खूप डीप मध्ये जातो, तसं तिथे त्यांना वेळ नाही घालवत आहे. कारण की युट्यूबचा स्टँडर्ड काय असेल, जितकं लेंदी लेक्चर तितकं थोडंसं बोरिंग होतं. हा एक फ्लो आहे,
एक स्टँडर्ड ते मेंटेन करतात, जितकं कमी वेळ त्यांना घेता येईल ते घेतात. ठीक आहे, पटपट 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 चालू ठेवतात. तो फरक असतो. बाकी तुम्ही कुठेही अभ्यास करा, कन्सेप्ट कुठूनही क्लियर करा, फायदा तुमचाच है. बरोबर. चलो, इस अध्याय में हम स्टार्ट करने जा रहे हैं इलेक्ट्रोस्टॅटिक्स. बघा, इलेक्ट्रोस्टॅटिक आणि त्याचे दोन भाग असतात. ठीक आहे, ही जी सिरीज असणार, ठीक आहे, जसं कायनेमॅटिक्स घेतलं ना आपण, ठीक आहे, जसं कायनेमॅटिक्स घेतलं होतं तसं इलेक्ट्रोस्टॅटिक, बरोबर. तसं ह्याच्यामध्ये खूप मोठी सिरीज आहे. इलेक्ट्रोस्टॅटिक्स आणि इलेक्ट्रोडायनेमिक्स अशा दोन भागामध्ये रेफरन्स बुक मध्ये याचं वर्णन असं दिलं जातं. जे मी बुक्स वाचलंय, ठीक आहे, त्याच्यामध्ये इलेक्ट्रोस्टॅटिक आणि इलेक्ट्रोडायनेमिक्स असे दोन कॅटेगरीज करून दिलेल्या आहेत. हा ऑनलाईन पण बरेच जण घेत पण असेल आणि तुम्ही जे बघता त्याच्यामध्ये ऑलरेडी असं कॅटेगरीज केलं पण आहे. चला सोडा, मी माझं फोकस करणार, बाकीचं कोण काय घेतं कोण नाही, आय डोंट केअर. इलेक्ट्रोस्टॅटिक, स्टॅटिक शब्द काय येतं, स्टॅटिक ऑब्विसली इलेक्ट्रॉन. मी जसं क्लासमध्ये घेतलं होतं, इलेक्ट्रो हा शब्द कशाला रिप्रेझेंट करतो, इलेक्ट्रॉनला. क्लिअर आहे, कशाला रिप्रेझेंट करतो, इलेक्ट्रॉन. आणि इलेक्ट्रॉन कसा आहे तर स्टॅटिक. इलेक्ट्रॉन कसा आहे तर स्टॅटिक. ठीक आहे. डायनॅमिक्स, जसं मी तुम्हाला आधी पण बोललेलं, कायनेमॅटिक्स म्हणजे मोशन ही स्थिर आहे एका डायरेक्शनला. डायनॅमिक्स मध्ये काय होतं, मोशन चेंज होत राहते. ठीक आहे, म्हणजे इथे इलेक्ट्रॉन जो आहे त्याची मोशन काय होणार आहे, चेंज होणार. मोशन चेंज होणार म्हणजे जो इलेक्ट्रॉन इथे स्टेबल आहे, जो इलेक्ट्रॉन कोण रे, जो इलेक्ट्रॉन इथे स्टेबल आहे तोच इलेक्ट्रॉन काय असेल रे, इन मोशन असेल. ठीक आहे, इन मोशन असेल. आणि ह्या गोष्टी कुठे बघायला भेटतील सांगतो. ठीक आहे, जर क्लासचा फ्लो आठवत असेल आपण काय काय घेतलं होतं, करावं का थोडंसं इमॅजिन. सर बात के रात के भूल जा, हमें कुछ याद नहीं इलेक्ट्रोस्टैटिक्स का. ऐसे होना कि मुझे पता है, तुम लोगों की आदत मुझे पता है, ऐसे बन जाना रात के बात के, ऐसा नहीं होता. ठीक है, जो रातें गई है उनको याद करो. फ्रॉम युनिट्स अँड मेजरमेंट टू सिस्टीम ऑफ पार्टिकल्स. चला, काय बघितलं होतं, चार्ज. चार्ज कशाला म्हणतात, इथून सुरुवात करावी लागेल. आय होप तुम्हाला माहिती चार्ज काय. चार्ज बघितलं होतं, प्रॉपर्टीज ऑफ चार्ज या रटू 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 करून घेतलेल्या तुमच्याकडनं, टेस्टच घेतलेल्या नसतात. त्या पेपर अजून पण पडलेले माझ्याकडे, दिले ते मी शर्टच्या दिवशी, दिलेच नाही बरं. तुम्हाला बायमध्ये तसेच 5 वेळेस लिहायला सांगितलं ना, 32 झाले ते, फ्रॉम 32 टू 5 है ना. हाँ चलो, कुछ यादें थी ऑसम ऑसम सी जो अभी थोड़ी धुंधली सी हो गई है. बराबर. प्रॉपर्टीज ऑफ चार्जेस. ठीक आहे, प्रॉपर्टी ऑफ चार्जेस, चार्ज असतात ऍक्च्युली. हा, नंतर काय घेतलं होतं, चार्ज झालं, प्रॉपर्टी ऑफ चार्ज झालं. इलेक्ट्रिक फील्ड कशाला म्हणतात, इलेक्ट्रिक फील्ड कशा म्हणतात, इलेक्ट्रिक फील्ड. ठीक आहे, हा तर पुढचा पॉइंट आहे, इलेक्ट्रिक फील्ड. ठीक है, नंतर कूलम्स. अरे ऑब्वियसली चार्ज आया मतलब कूलम बाबा आ गए, टेंशन मतलब जिस जहां पे चार्ज आ गया वहां पे कूलम प्रेझेंट है. बघायची स्टोरी असते. स्टोरी म्हणजे एक हे असते, गाईडलाईन असते. ज्यावेळेस ह्या चॅप्टरची स्टार्टिंग येते त्यावेळेस गाईडलाईन असते. कशी, जसं कूलम येतो या थेअरीमध्ये, जिथे जिथे चार्ज आला तिथे तिथं कूलम बाबा असे करावं लागलं ना. जिथे जिथं मास येतो, ठीक आहे, जिथे जिथे मास येतो तिथं तिथं एकच आठवतं, न्यूटन बाबा. त्यानेच तर काहीतरी डिस्कव्हरी केलेली, न्यूटन लॉज ऑफ मोशन. आणि मोशन मध्ये इम्पॉर्टंट आहे मास. ठीक आहे, चार्ज सुद्धा त्याच काइंड मध्ये. चार्ज पण काय एक प्रकारचा मास आहे, कारण की फॉर्म्युला का असं चार्जचा मी करायला हवं डिस्कस. ठीक आहे, आपण घेतलेला आहे की प्रोपोर्शनॅलिटी कॉन्स्टंट m1m2 डिवाइडेड बाय r स्क्वेअर असं घेतलेलं ना आपण काहीतरी घेणारच आहे. तिथे झालं मास, तिथं m1 काय झालं रे, मास ऑफ फर्स्ट चार्ज, मास ऑफ सेकंड चार्ज डिवाइडेड बाय r स्क्वेअर इनटू k ची व्हॅल्यू पण झालेली आहे कॉन्स्टंट 1/4 पाय. जास्त पुढे जात नाही. ठीक आहे, तर मी इथे m1 m2 आहे. मग m1 m2 कोणाचं होतं, चार्जेस ना. म्हणजे जर कधी मी बोललो की मास आणि चार्जेस आर सेम, ठीक आहे, चार्ज आहे म्हणजे त्याला काहीतरी मास आहे हे डोक्यात फिट करा. ठीक आहे, मास चार्ज आहे म्हणजे त्याला काहीतरी मास असणार, बरोबर. अरे असते की नाही मास. चार्जेस म्हणजे काय, एक प्रकारचं प्रोटॉन. इंट्रोडक्शन लेक्चर ठीक आहे, इंट्रोडक्टरी ठीक आहे, जास्त डीपमध्ये जाणार नाही. ओव्हरऑल आयडिया सांगतो, बेसिक जे लागणार आहे. उद्यापासून डायरेक्ट अध्यायाची सिरीज सुरू, आज अध्याय सुरू, उद्यापासून अध्यायाची सिरीज सुरू. ठीक आहे, बघा चार्ज किती प्रकारचे, 2-3 जसं वाटतं तसं घ्या, 3 घ्या.
पॉझिटिव्ह, निगेटिव्ह, न्यूट्रल. ठीक आहे. मग प्रोटॉन, पॉझिटिव्ह म्हणजे कोण असतं? प्रोटॉन. येतं ना, आहे का कोणी आदिवासी? सर ऐसा नहीं बोलते. आदिवासी मतलब एजुकेशन में, ठीक है, जिसको पता नहीं कि प्रोटॉन क्या है, इलेक्ट्रॉन क्या है और न्यूट्रॉन क्या होता है. पॉझिटिव्ह चार्जेस कोणते असतात? ऑब्विसली प्रोटॉन, माहिती नाही सगळे, सांगायची गोष्ट करे. निगेटिव्ह कोणते असतात? इलेक्ट्रॉन. आणि न्यूट्रॉन सगळ्यांना माहिती काय असतं. ठीक आहे, नो प्रॉब्लेम. चला बघा, प्रोटॉनचं कधी मास ऐकलंय का? प्रोटॉनचं मास काय असतं? इलेक्ट्रॉनचं मास काय असतं? सांगा तुम्ही, मला कमेंट मध्ये पाठवा. होमवर्क, इट्स अ कंपल्सरी होमवर्क दॅट यू हॅव टू सेंड मी. इट्स अ कंपल्सरी होमवर्क. You have to send me photos of this written notes. You have to tell me first question of this adhyay is what is mass of electron. Mass, जो पण कोणी माझे लेक्चर बघतो त्यांच्यासाठी हा होमवर्क आहे. लक्षात ठेवणे व्हॅल्यू. मास ऑफ इलेक्ट्रॉन काय आणि मास ऑफ प्रोटॉन काय. न्यूट्रॉनचा कधी मास असतं का रे? मास ऑफ प्रोटॉन काय. पॉझिटिव्ह दिला म्हणजे काय? हा प्रोटॉन. पॉझिटिव्ह डोक्यावरती दिला म्हणजे काय? प्रोटॉन. मास ऑफ इलेक्ट्रॉन आणि मास ऑफ प्रोटॉन शोधायचं आहे आणि कोण हेवियर आहे हे सांगायचं. हे केमिस्ट्री मध्ये झाले पण असेल. इलेक्ट्रॉन इज मच लाइटर दॅन प्रोटॉन असं आम्ही शिकलेलं आहे सर. इतकं येतं, इतकं येतं तुम्हाला, बरोबर. मास ऑफ इलेक्ट्रॉन, कोण हेवियर असतो? प्रोटॉन. कोण हेवियर असतो? प्रोटॉन. लक्षात घ्या, हेवियर कोण? प्रोटॉन. कामी येणार आहे कुठे? चला, इलेक्ट्रिक फील्ड आला, त्यानंतर गॉस लॉ. कितने बार हमने कर लिया है गॉस लॉ, फिर भी हम चूक करते थे सर. गॉस लॉ, ठीक आहे. इलेक्ट्रिक फील्ड, गॉस लॉ, हे सगळ्या गोष्टी याच्यामध्ये येणार. आणि याच्यामध्ये कॅपॅसिटन्स, याच्यामध्येच काय नाही होतं सगळे शेवटी कॅपॅसिटन्स. कॅपॅसिटन्स ऍक्च्युअली हा दुसरा पार्ट, ठीक आहे, हा चॅप्टर म्हणून आपण याला. जसं कायनेमॅटिक्स मध्ये मोशन इन 1D 2D होतं ना, रोटेशनल मोशन मध्ये जी सिरीज चालली ती आपली रोटेशनल मोशनची, त्याच्यामध्ये सुरुवातीला काय घेतो आपण? सेंटर ऑफ मास. असं समजा हा इलेक्ट्रोस्टॅटिक जो सेंटर ऑफ मास आहे. कॅपॅसिटन्स जो येईल तो काय? पुढचा मोमेंट ऑफ इनर्शिया. त्याच्या पुढचा इलेक्ट्रोडायनामिक्स जो येईल काय होतं मग आपलं रोटेशनल मध्ये? थर्ड मोमेंट ऑफ इनर्शिया. नंतर टॉर्क वगैरे होतं ना, ठीक आहे, टॉर्क वगैरे झालं, अँग्युलर मोमेंटम. तसं तसं थर्ड हा इलेक्ट्रोडायनामिक्स आहे. त्याच्यानंतर अल्टरनेटिंग करंट येईल, ठीक आहे. त्याच्यानंतर काय? अल्टरनेटिंग करंट आहे. अशा भरपूर गोष्टी आहे ज्या चारच्या रिलेटेड, म्हणजे मोठा चॅप्टर आहे. इलेक्ट्रिकसाठी आपण चॅप्टर वाईज झालं. तसं याला एकत्र करायचं झालं तर अवघड आहे. तुमच्या बोर्डाच्या सिलेबसला काही वाटलंच नाही, सगळं एकत्र करून टाकलं. शिकवत बसा, शिक्षक लोक आराम करत होते ना, शिकवा. असं नाही, ठीक आहे, मोठी सिरीज आहे. चला, हा फ्लो राहणार आपला इलेक्ट्रोस्टॅटिक, म्हणजे जिथे चार्जेस काय आहे? स्टेबल आहे. आणि इलेक्ट्रोस्टॅटिकचे जे काय आपण फॉर्म्युले बघितलेले सांगायचो ना, मीच होतो तो सांगणार. एक चार्ज इथे, एक चार्ज इथे, ह्या दोघांमधला डिस्टन्स r, ठीक आहे. इथे चार्ज q1, इथे चार्ज q2. हाच तो फॉर्म्युला होता ना इलेक्ट्रोस्टॅटिक फोर्सचा. इलेक्ट्रोस्टॅटिक फोर्सचा काय होता? q1 q2 डिवाइडेड बाय r. आता मी इथे q1 ला m1 म्हटलं होतं, m2 म्हटलं होतं, म्हणजे इनडायरेक्टली चार्जला मास आहे. चार्जला काय आहे? मास आहे, ठीक आहे. हे चार्जेस कधी बदलले का? आता तुम्ही डिस्टन्स मोजताय तर तो बदलतोय का? फिक्स आहे ना डिस्टन्स, म्हणून कसं आहे? स्टॅटिक. म्हणून कसं आहे? स्टॅटिक चार्ज. क्लिअर आहे इथपर्यंत सगळी थिअरी? आता याच्याबद्दल जास्त डिस्कस करायचं झालं तर इलेक्ट्रोस्टॅटिक्स बद्दल, ठीक आहे. बघा, सगळ्यात इनिशियली पण थोडंसं फिजिक्सला इंटरेस्टिंग बनव या अध्यायामध्ये, ठीक आहे. या अध्यायामध्ये आपण फिजिक्सला थोडंसं अजून इंटरेस्टिंग केलं आहे. मी इंटरेस्टिंग असं नाही केलं नाही म्हणून, ठीक आहे. इंटरेस्टिंग खूप केलं. तुम्ही किती त्याचा फायदा घेतला? मस्तपैकी जेवण खावण करून येतं, ते क्लासमध्ये बसायचे आणि झोपा काढायचे. मग आता दाबून आल्यावरती जेवण दाबून केला झोपा आहे ना असं. हम आते थे बेचारे खाली पेट, हमको बच्चों को पढ़ा है ना. चलो कोई ना. इलेक्ट्रोस्टैटिक्स, ठीक है सर. कितनी बार बता आगे तो एकदम इनिशियली ज्यावेळेस इलेक्ट्रोस्टॅटिक बद्दल इन्व्हेन्शन झाली. आता इलेक्ट्रॉनिक्सचा स्टुडंट म्हटलं की छोटे छोटे गोष्टी असतात ज्याचा अभ्यास केला जातो, ठीक आहे. खूप मोठी ब्रांच आहे ऍक्च्युअली इंजिनिअरिंग इलेक्ट्रोस्टॅटिक्स. इलेक्ट्रोस्टॅटिक, इलेक्ट्रोडायनामिक्स खूप मोठी ब्रांच आहे. रिसर्च केले जाते त्याच्यावरती आजकाल. बघा, ब्रांच तर मोठी आहे. इनिशियली ज्यावेळेस ऑरेस्टेड, ठीक आहे, हॅन्स ऑरेस्टेड म्हणून, ठीक आहे, एच ऑरेस्टेड. आता माझ्या स्पेलिंग मध्ये मे बी चुकीचं शकते, मी वाचलेले होते एच ऑरेस्टेड.
हा जो सायंटिस्ट होता ग्रीक, कोणता सायंटिस्ट? ग्रीक, याने सुरुवातीला इन्व्हेन्शन केलं होतं. म्हणजे इन्व्हेन्शन म्हणजे यानं डिस्कवरी केली होती की करंट एखाद्या वायर मध्ये ज्यावेळेस करंट पास होतो, वायर मधून ज्यावेळेस करंट पास होतो त्यावेळेस त्याच्या आजूबाजूला किंवा त्याच्या नियर बाय मॅग्नेटिक कंपास जर कधी ठेवला, कंपास ठेवला, तर मॅग्नेटिक कंपासची जी नीडल आहे, मॅग्नेटिक कंपासची जी नीडल आहे ती काय होते? डिफ्लेक्ट म्हणजे हालचाल करायला सुरुवात करते. हालचाल करायला काय करते? सुरुवात. त्यावेळेस काय आलं की इलेक्ट्रोस्टॅटिक किंवा इलेक्ट्रोस्टॅटिक मध्ये असणाऱ्या किंवा ह्या इलेक्ट्रॉन्स मध्ये असणाऱ्या काहीतरी फोर्समुळे किंवा काहीतरी एका फील्डमुळे ह्या नीडल काय होतात रे, किंवा त्याचा प्रभाव वायर मध्ये जो करंट आहे, करंट म्हणजेच काय? चार्ज. करंट म्हणजेच काय? चार्ज, बरोबर? जो काय चार्ज आहे त्या चार्जमुळे काहीतरी एक फोर्स तयार होतो आणि काहीतरी फील्ड पण तयार होते. आता फील्डचा प्रभाव त्याच्या आजूबाजूला असणाऱ्या गोष्टींवरती पडतो. हे ओरेस्टेनने शोधून काढलं. हा फर्स्ट होता ग्रीक सायंटिस्ट. ठीक आहे, ग्रीक फिजिओलॉजिस्ट म्हणतात. ठीक आहे, त्याच्यानंतर सुरुवात केली वन ऑफ द ग्रेट सायंटिस्ट who actually involved in electrostatic and plays a major role in invention. ठीक है, intuition and discovery. ठीक है, intuition and discovery of electrostatics. क्लियर आहे? आणि तो सायंटिस्ट काय वाटतं? चार्ज, कुलम म्हटल्यावर कोणाचं नाव घेतलं जातं रे? कुलमचं. सर कुलम पण सायंटिस्ट तो, बट मायकल फॅराडे. ठीक आहे, मायकल फॅराडे वन ऑफ द बेस्ट सायंटिस्ट हु प्लेज अ मेजर रोल इन डिस्कवरी ऑफ इलेक्ट्रोस्टॅटिक. म्हणजे जे काय इलेक्ट्रोस्टॅटिक्सचा प्रॅक्टिकली अनुभव घेतला की हे डिफ्लेक्शन होणं, करंट फ्लो होणं, त्याची इलेक्ट्रिक फील्ड तयार होणं, त्याच्यामुळे मॅग्नेटिक फील्ड तयार होणं, इलेक्ट्रोमॅग्नेटिझम, इलेक्ट्रिक फील्ड मॅग्नेटिक फील्ड एकत्र बनणं, इलेक्ट्रोमॅग्नेटिझम, ह्या सगळ्या गोष्टी प्रॅक्टिकली कोणी दाखवल्या असेल किंवा प्रॅक्टिकली प्रूफ केला असेल तर तो होता मायकल फॅराडे. ठीक आहे, 90च्या आधी, खूप 90च्या काळाच्या आधी स्वतंत्र झाला ना भारत, त्यावेळेसच्या काळात त्यांच्या ह्या इन्व्हेन्शन झाल्या सगळ्यांच्या. बरोबर, आपण इकडे जरा बिझी होतो. बरोबर, त्याच्यानंतर इन मिड 90 म्हणजे 1900च्या मधात, मिड 19th सेंचुरी. ठीक आहे, त्यावेळेस आणखी एक जण आला ज्याने माझ्या इंजिनिअरिंगला असताना ऑलमोस्ट मी बोललो या गोष्टीबद्दल. ठीक आहे, ऑलमोस्ट माझा सब्जेक्ट बॅक ठेवला होता, म्हणजे बॅक ठेवायला आणला होता. ठीक आहे, सांगितलंय मी इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्ह, EMT, इलेक्ट्रोमॅग्नेटिक थेअरी म्हणून सब्जेक्ट असतो आम्हाला इंजिनिअरिंगला. त्यावेळेस ह्या सायंटिस्टने जे काय डिस्कव्हरी केलं त्याच्यावरती बरचसा आम्हाला सिलेबस होता. आणि ह्याने काय केलं, ह्याने कसं प्रॅक्टिकली प्रूफ केलं फॅराडेने, सरांनी म्हणून आपण याने तूने बरं नाही ना. अरे मायकल फॅराडे सरने ज्यावेळेस डिस्कव्हरी केली, प्रॅक्टिकली प्रूफ केली, त्याच्यानंतर मिड 90 मध्ये अजून एक सायंटिस्ट आले ज्यांचं नाव होतं मॅक्सवेल. ठीक आहे, ज्यांचं नाव होतं मॅक्सवेल. मॅक्सवेलने काय केलं, थेरॉटिकल प्रूफ आणले शोधून. थेरॉटिकल प्रूफ आले म्हणून सिलेबस मध्ये आले. बरोबर, और आपको मजबूर कर दिया कि नीट में इसके ऊपर के प्रॉब्लम छोड़ा, इलेक्ट्रोस्टैटिक पढ़ो, चार्ज पढ़ो, इलेक्ट्रिक फील्ड पढ़ो, मैग्नेटिज्म पढ़ो, कैपेसिटेंस पढ़ो, करंट पढ़ो, है ना. सर मैक्सवेल को क्या जरूरत थी थेरोटिकल कंसेप्ट लाने की, क्योंकि बिना थेरोटिकल कंसेप्ट के कोई एक्सेप्ट नहीं करेगा. थेरोटिकल प्लस मैथमेटिकल्स कैलकुलेशन अगर किसी ने डिस्कवर किए होंगे तो वो है द ग्रेट मैक्सवेल. मैक्सवेल इक्वेशंस के बारे में बहुत बार मैंने क्लास में डिस्कस किया है. जिस तरह गॉस लॉ की इक्वेशंस है उसी तरह मैक्सवेल के भी इक्वेशंस है. क्लियर है यहाँ तक? ये तो आप बेसिक थ्योरी ऑफ इलेक्ट्रोस्टैटिक हाउ इट इज डिस्कवर्ड एंड who are the scientists who were involved and who were busy in discovery of electrostatics. H. Oersted, Hans Oersted, Michael Faraday and now Maxwell. We have Michael Faraday and Sir Gauss ने ते काय त्यांनी बेसिक कन्सेप्ट क्लिअर केले चार्जेस बद्दलच्या. ठीक आहे, कुलम्स ने सुद्धा, गॉस ने सुद्धा डिस्कवरीज हेच ते होते, यांचेच कन्सेप्ट त्यांनी मॉडिफाय केले. क्लियर है ना? बघा मग आता क्या देखो सर आप तो मिटा रहे हो सब कुछ. देखो मतलब सुनो सुनो गौर से दुनिया वालों, अब ये गाना बजेगा 3 दिन के बाद. बुरी नजर ना हम पे डालो क्योंकि 15 अगस्त आ रहा है. बराबर, देखो चार्जेस झालं. आता बेसिक जे काय आहे, आता चार्जेस म्हणल्यावरती बरोबर वर्क म्हणजे काय एक प्रकारचं वर्क आहे चार्जेस.
पॉवर. ठीक आहे. चार्ज काय आहे एक प्रकारचा, मी चार्ज सांगेल एनर्जी, त्याच्यानंतर मी तुम्हाला सांगेल काय चार्ज काय एक प्रकारचं एनर्जी आहे ना, आहे ना, आहे की नाही, आहे एनर्जी आहे म्हणून बोलतोय. ठीक आहे. मग मी म्हटलं कंजर्वेशन ऑफ एनर्जी बद्दल मुझे कुछ बताओ. किसके बारे में बच्चों, कंजर्वेशन ऑफ एनर्जी के बारे में मुझे कुछ बताओ. सबसे पहले और सबसे शुरुआत में आप चालू कर देंगे वो पारायण. क्या है वो पारायण, एनर्जी. ये सुनने के बाद आपको क्या याद आता है, स्टेटमेंट कंजर्वेशन ऑफ एनर्जी का. इसी एनर्जी के नाम के बदले में मैं लिखूंगा कंजर्वेशन ऑफ चार्जेस, क्योंकि चार्जेस एंड एनर्जी आर ऑलमोस्ट सिमिलर. बराबर. कंजर्वेशन ऑफ चार्जेस. हाँ, एनर्जी उसी के रिप्लेस में चार्जेस. ठीक है. एनर्जी के बारे में बोलूंगा, चार्जेस त्याच्या सोबत साथ. एनर्जी नायदर बी क्रिएटेड नॉर बी डिस्ट्रॉइड. बरोबर. एनर्जी मी पूर्ण नाही लिहित आता. ठीक आहे. एनर्जीला आपण चार्जेस म्हणू, म्हणजे समजेल तुम्हाला साइड बाय साइड. चार्जेस नायदर बी क्रिएटेड. आता मी म्हणलं या पेन वरती चार्जेस तयार करा किंवा या पेन वरचे मार्कर चार्जेस डिस्ट्रॉय करा, पॉसिबल आहे का तुमच्या लेवलला? ते नाही, क्वांटम लेवलला पॉसिबल. क्वांटम लेवल म्हणजे काय, खूप छोट्या लेवलला. ऍटम बघितलं का, क्वांटम वर्ल्ड मध्ये एकदम छोटा एकदम नंदनना. ठीक आहे. मुंगीपेक्षा पण छोटा. क्वांटम एकदम बेसिक ऍटमच्या लेवलचा. चार्जेस नायदर बी क्रिएटेड नॉर बी डिस्ट्रॉयड. आगे बढ़ो. जनगणमन ते नहीं. Neither be created nor be destroyed. It can only transfer from one body to another body. ठीक है. ये काय सांगते, चार्जेस पण तसेच एका बॉडीतून दुसऱ्या बॉडीमध्ये जातात. समजा मी हा मेटलचा रॉड आहे, इकडने बॅटरी लावली, इकडने बॅटरी लावली, त्याच्या पुढे एक मेटल लावला. ठीक आहे. त्याच्या पुढे एक मेटल. जसं जसं करंट इकडनं पास होईल तसं त्या मेटल मध्ये पण करंट पास होतंय. काही नाही, चार्जेस पास होत आहे एका बॉडीतून दुसऱ्या बॉडीमध्ये. आणि काय काय प्रकारचे चार्जेस असतील ते एक तर असतील पॉझिटिव्ह और ते असतील निगेटिव्ह. मला सांगा प्लास्टिकची हे आहे. आता हा पण प्लास्टिक आहे, दुसरं आहे प्लास्टिकचं मग्ग आहे तुमच्याकडे. ठीक आहे. प्लास्टिकचं काय मग्ग म्हणतो आपण, तुम्ही काय म्हणतात, शंभू, तंबू, ठीक असे म्हणता का, जे काय म्हणतात जार, काय काय म्हणतात जादू. प्लास्टिकचं काहीतरी वस्तू आहे, त्या प्लास्टिकच्या वस्तूवरती कोणता चार्ज असतो. प्लास्टिक मध्ये करंट फ्लो होत नाही, म्हणजे न्यूट्रल. साधी गोष्ट आहे ना, इमॅजिन करा ना थोडस. प्लास्टिक मध्ये चार्जेस करंट फ्लो होत नाही, चार्जेस नसते तिथं, म्हणजे तो कसा असेल, न्यूट्रल. गधो. कोई भी चीज अगर बनती है तो उसमें इलेक्ट्रॉन होते हैं. इस पेन में भी इसको न्यूट्रल क्यों कहा जाता है, जो भी वस्तू हो उसमें एटम्स होते हैं, कुछ ना कुछ एटम्स से ही बनते ना वो. काही ना काही प्रमाणात त्याच्यामध्ये एटम्स असणार आणि त्याच्यामध्ये चार्जेस असणार. एटम मध्ये चार्जेस असतात. कुठे असतील हे चार्जेस, एटमच्या न्यूक्लियस मध्ये. प्रोटॉन, इलेक्ट्रॉन. हेवियर कोण असतो, प्रोटॉन. लाइटर कोण असतो. आणि गोष्ट मी किती डिस्कस केली आहे, करंट ज्यावेळेस आपण पास होतो, एखाद्या वायरमधून करंट पास होतो, आपण म्हणतो फ्लो ऑफ चार्जेस. करंट इज अ फॉर्म ऑफ चार्जेस, नेगेटिव्ह चार्जेस. करंट इज अ फ्लो ऑफ इलेक्ट्रॉन. आणि इलेक्ट्रॉन्स का आपले जातात, हे मी एक्सप्लेनेशन दिले, कारण की इलेक्ट्रॉन लाइटर असतात. जे तुम्हाला सांगायचे किती त्यांचा मास, ऍटॉमिक युनिट. प्रोटॉनचे किती असतं, एंगस्ट्रॉम मध्ये येतं काहीतरी 10 to the power. एंगस्ट्रॉम म्हणजे किती, -20. सांगायचे काय व्हॅल्यूज आहेत, -90 कोणाचं, -20 कोण मोठा कोण छोटा ते पण सांगायचं. इलेक्ट्रॉन्स पुढे काय जातात, कारण की हा लाइटर असतो. हा लाइटर असतो म्हणून मागे कोण उडतात, प्रोटॉन. का, ते हेवी असतात. इलेक्ट्रॉन पुढे झाले तर प्रोटॉन जागीच राहतात. जवळपास 1000 किलोग्रामचा फरक आहे इलेक्ट्रॉन आणि प्रोटॉन मध्ये. डीप मध्ये सांगेल, जे विचारले मी त्यांना सांगेल. चांगलं वाटतं ना मला सुद्धा, कुठेतरी सिरियसली बघतोय. हाच तो इश्यू होता थोडासा चालेला डोक्यामध्ये काही दिवसांपासून, काय करायचं काय नाही करायचं. सर क्या करने वाले थे हमारे साथ, वाऱ्यावर सोडून देणार तसं काही नाही. ठीक आहे. समजलेत पर्यंत इलेक्ट्रॉन प्रोटॉन. चल क्लिअर आहे. मग समजला कुठे होतो आपण, एनर्जी होती. नॉट बी क्रिएटेड नॉट बी डिस्ट्रॉयड. कोण हेवी हे चालू होतं आपलं. कोण पुढे जागा होतं, इलेक्ट्रॉन. कंजर्वेशन ऑफ चार्जेस चालू. त्यामुळे एका बॉडी दुसऱ्या बॉडीमध्ये चार्जेस जाणार. त्याच्यानंतर जर कधी काही डिस्कस करायचं झालं
कन्झर्वेशन ऑफ चार्जेस समजलं. स्टॅटिक चार्जेस, स्टॅटिक चार्जेस कुठे असतात, कुठे सरफेस वरती, ठीक आहे. स्टॅटिक चार्जेस, स्टॅटिक एनर्जी म्हणत होतो मी आता, तुम्हाला माहिती आहे एनर्जी आणि चार्ज ऑलमोस्ट सिमिलर काय, ठीक आहे. स्टॅटिक चार्जेस कुठे असेल, एव्हरी सरफेस, कोणत्याही सरफेस वरती. स्टॅटिक चार्जेस आर प्रेझेंट ऍट एव्हरी सरफेस. मी लिहित बसत नाही, ऑफलाइन मध्ये असतं तर लिहून दिलं असतं, बट आता नहीं, हंसता फायदा है. अब आप बताओ कि हमें पूछेंगे सर लिखिए, तो हम भगाएंगे, हम दौड़ेंगे, ठीक है. सिलेबस कवर करना है, हम दौड़ेंगे, सिलेबस कंप्लीट करेंगे. चलो कोई ना, दो बार बुलाएंगे, तीन बार बुलाएंगे दिन में, हमें क्या, आपको पढ़ना है, आपको एफर्ट्स लेने हैं, ठीक है. जो एफर्ट लगा उसका कुछ ना कुछ करेंगे, उसको जरूर आगे भेजेंगे, बस पढ़ाई करो तो, ठीक है. स्टॅटिक चार्जेस, कन्झर्वेशन ऑफ चार्ज समजलं काय, हे माहितच असेल ऑलरेडी. स्टॅटिक चार्जेस. त्याच्यानंतर येतं क्वांटायझेशन ऑफ चार्जेस. त्याच्यानंतर येतं क्वांटायझेशन. क्वांटायझेशनचा अर्थ येतो का रे कोणाला, कोणाची इंग्लिश सांगली का. क्वांटाइज्ड, एखादी गोष्ट काय केली, क्वांटाइज्ड. ज्यावेळेस कम्युनिकेशन, मोबाईल कम्युनिकेशन जे तुम्ही वापरता ना, बिंदास व्हॉट्सअप वापरता, युट्यूब वापरता, काय फेसबुक वापरता, तुम्हाला सिग्नल येतं ना, सिग्नल इंटरनेट कनेक्शन, त्या पॅकेट्स मध्ये येते. पॅकेट्स बोलतात त्याला, वेगवेगळ्या पॅकेट्स, फ्रिक्वेन्सीचे पॅकेट्स. जास्त डीप झाले, पॅकेट्स म्हणले की क्वांटायझेशन ऑफ पॅकेट्स असा एक शब्द आहे आम्हाला. क्वांटायझेशन म्हणजे की तुम्हाला रेंज येते ना, ती लिमिट केली, समजलं का. तुमची फ्रिक्वेन्सी क्वांटाइज केली, क्वांटाइज लिमिट केली. क्वांटाइजचा अर्थ काय असतो, रेस्ट्रिक्टेड टू सम व्हॅल्यू. क्वांटाइजचा अर्थ काय असतो, क्वांटाइज्ड. क्वांटायझेशन काय, प्रोसेस आहे. क्वांटाइज काय, पॅरामीटर, ठीक आहे. क्वांटायझेशन काय, एक प्रकारचं क्रियापद आहे क्वांटाइज्ड. आणि क्वांटायझेशन काय, विशेष रेस्ट्रिक्टेड टू. सर आज तो पूरा ब्रह्मांड का ज्ञान दिया ना अब हमें. रेस्ट्रिक्टेड टू, यही होगा आज जितना मुझे देश जे काय देख सकते हो देना. रेस्ट्रिक्टेड टू सम वैल्यू, जो भी मैंने कमाया वो सब दूंगा. रेस्ट्रिक्टेड टू, पैसे नहीं बाबा, पैसे नहीं दे सकता, ज्ञान दे सकता हूं, तुमको पर नहीं बांट सकते. चलो, रेस्ट्रिक्टेड टू सम वैल्यू. क्वांटाइज का मीनिंग काहीतरी लिमिट आहे, ठीक आहे, बंधन आहे त्याला. रेस्ट्रिक्ट म्हणजे एनर्जी जी आहे, क्वांटायझेशन ऑफ चार्जेस नाव, ठीक आहे. क्वांटायझेशन ऑफ चार्जेस, बहुत बढ़िया, अच्छा लग रहा है. क्वांटायझेशन ऑफ चार्ज म्हणजे चार्जेस जे आहे ते काय केलेले, रेस्ट्रिक्ट केलेले. कसं काय, हाऊ, ठीक आहे. ह्याचा एक क्वांटायझेशन ऑफ चार्जेस म्हणा, एक सगळे रिसर्च लोक सगळे जे शिकवणार असतात ते काय करतात, लगेच एक फॉर्म्युला लिहितात. क्वांटायझेशन ऑफ चार्जेस म्हटलं की एक फॉर्म्युला, चार्जेस, ठीक आहे, क्यू. क्वांटायझेशन हा चार्ज आहे, ठीक आहे. मॅग्निट्यूड ऑफ चार्ज, याला काय म्हणतो आपण, मॅग्निट्यूड ऑफ चार्ज एन इंटू ई. हा फॉर्म्युला एखाद्या पार्टिकल्स मध्ये असणारे किंवा एखाद्या वस्तूमध्ये असणारे चार्जेस जर कधी कॅल्क्युलेट करायचे असेल तर हा फॉर्म्युला आहे. एन काय असतो तर इंटिजर किंवा नंबर, कोणता पण ते बुक मध्ये मी ते लिहितोय, इंटिजर किंवा नंबर असतो. आणि जी मेन गोष्ट आहे ती इथे येते, एलिमेंटरी चार्ज. ई फॉर काय, तुम्हाला मी क्लासमध्ये याच्याबद्दल डिस्कस केलेले भरपूर. एलिमेंटरी चार्ज, एलिमेंटरी चार्जेस काय बोलतात ते, फंडामेंटल चार्ज पण बोलतात बरेच. मूलभूत फंडामेंटल बोलतो लगेच समजतं, बेसिक, एकदम बेसिक चार्ज. मग इथे काय असू शकतं, ई फॉर चार्ज आहे, ठीक आहे, कोणताही चार्ज असतो. मी असं लिहिलं का ते निगेटिव्ह इलेक्ट्रॉन्स आहे म्हणून, मी पॉझिटिव्ह लिहिलं का प्रोटॉन आहे म्हणून नाही, ठीक आहे. काय असू शकतं, जर ते इथे इलेक्ट्रॉन आला तर इथे काय मायनस येणे, ठीक आहे. आणि जर कधी पॉझिटिव्ह आला तर हा काय पॉझिटिव्ह येणे, ठीक आहे. मग एन इंटिजर काही असू शकतो, ठीक आहे. इंटिजर काय असू शकतो, जसं की q इज इक्वल टू 1e, बरोबर. आता आपण असं समजू हे सगळे निगेटिव्ह आहे, इलेक्ट्रॉन, ठीक आहे. q इज इक्वल टू 1e, q इज इक्वल टू -2e. मी म्हणलं असं q इज इक्वल टू +1e तर हा प्रोटॉन झाला असता. आपण प्रोटॉन चार्ज बद्दल बोललो असतो, असा त्याचा मीनिंग झाला असता. क्लियर. q इज इक्वल टू 1e, q इज इक्वल टू -2e, q इज इक्वल टू -1.5e. आता इथे कसं क्लियर, ठीक आहे. q इज इक्वल टू 1.5e, q इज इक्वल टू 1.6e माइनस, ठीक आहे, माइनस q इज इक्वल, बस झालं ना समजलं. q इज इक्वल टू 11.5e. ह्याची काय पॉइंट मध्ये येत आहे ना, ह्या व्हॅल्यूज चार्जेस मध्ये घेतल्या जातात किंवा एखाद्या
पार्टिकल्स मध्ये असणाऱ्या चार्जची व्हॅल्यू, एखाद्या पार्टिकल मध्ये असणाऱ्या चार्जची व्हॅल्यू ही पॉइंट मध्ये येत नाही, ती असते इंटिजर मल्टिपल्स ऑफ, ठीक आहे. क्वांटायझेशन ऑफ चार्जेसचा मीनिंग असतो तो रेस्ट्रिक्टेड टू द चार्जेस, ठीक आहे, रेस्ट्रिक्टेड टू द व्हॅल्यू ऑफ चार्जेस विच आर इन इंटिजर मल्टिपल्स ऑफ. तुम्हाला जे बुक घेऊन दिले ना मी, त्याच्यामध्ये पहिल्याच पेजवरती ह्या डेफिनेशन्स आहे, वाचा एकदा, ठीक आहे, स्वतःहून वाचा. सगळे व्हॅल्यू, कंजर्वेशन ऑफ एनर्जी, स्टॅटिक चार्ज, क्वांटायझेशन ऑफ चार्ज, आणखीन काय आहे, चार्जेस वगैरे काय सगळं, कंडक्शन चार्जेस, ठीक आहे, चार्जेस ड्यू टू कंडक्शन, चार्जेस ड्यू टू इंडक्शन, ह्या सर्व गोष्टी आहेत त्याच्यात. वाचा एकदा थोडं, समजलं ना. 1.5 2.5 अशा व्हॅल्यू देत नाही. इंटिजर मल्टिपल, इंटिजर मल्टिपलचा अर्थ काय आला समजलं. n फॉर इंटिजर, e फॉर एलिमेंटरी चार्ज. इंटिजर मल्टिपल म्हणजे काय, जर इथे n च्या ऐवजी मी 1 टाकला तर 1e 1 2 3 4, ठीक आहे. इथे मी लिहितो where n is from, म्हणजे तुमची डाऊट क्लिअर होईल, where n is from 1 2 3 अप टू n नंबर्स. फक्त पॉइंट मध्ये इतका नाही, हेच ती लिमिट, ठीक आहे. हीच ती काय केलेली आहे, लिमिट दिलेली आहे चार्जेसच्या व्हॅल्यूजला. क्लिअर आहे. समजा एखाद्या ठिकाणी, बाकीचे नंतर डिस्कस होईल, हे समजलं. n फॉर इंटिजर, e फॉर एलिमेंटरी चार्जचा बेसिक चार्ज. e चार्जची व्हॅल्यू काय असते, e ची एखाद्या चार्जची फंडामेंटल. एलिमेंटरी चार्ज म्हणजे काय, एकदम बेसिक, एकदम छोटा पार्टिकल. आपण काय म्हणतो, ऍटमचा सगळ्यात स्मॉलेस्ट पार्टिकल जो असतो तो इलेक्ट्रॉन असतो, बरोबर आहे, म्हणतो ना आपण. सगळ्यात छोटा जो पार्टिकल असतो काय असतो, इलेक्ट्रॉन. या पृथ्वी तलावरती तसं आहे का, नाही. तसं जर कधी बोलायचं झालं तर इलेक्ट्रॉनचा सुद्धा छोटा पार्ट निघतो, ठीक आहे. इलेक्ट्रॉन सगळ्यात लहान म्हणतो आपण, ठीक आहे. फिजिकल प्रॉपर्टीज मध्ये जी वस्तू आहे त्या वस्तूपैकी इलेक्ट्रॉन हा काय सगळ्यात लहान आहे. बट इलेक्ट्रॉनचा सुद्धा लहान पार्टिकल असतो ज्याला बोलतात क्वार्क्स, ज्याला काय बोलतात क्वार्क्स, ठीक आहे. ही क्वार्कची व्हॅल्यू मे बी e/2, ठीक आहे. प्लस असेल तर प्लस, मायनस असेल तर मायनस, ठीक आहे. म्हणजे अर्धा. इलेक्ट्रॉनचा सुद्धा अर्धा भाग. लक्षात घ्या, सर आम्ही तर शिकलोच नाही गोष्ट. इलेक्ट्रॉनचा सुद्धा अर्धा भाग असतो, किंवा असंच नाही, 2e/2, 2e बाय काहीतरी व्हॅल्यू येते, ठीक आहे. e/2 मला व्हॅल्यू आठवणी लागली. e/2 आणखी काहीतरी व्हॅल्यू असते, 2e/5 काहीतरी असतं. म्हणजे इलेक्ट्रॉनचा सुद्धा आपण छोटा भाग असतो, त्याला क्वार्क्स म्हणतात. मे बी तुम्ही केमिस्ट्री मध्ये घेतलं असेल, कारण केमिस्ट्रीला फक्त वाचलेले. आता नाही, खूप जुनी गोष्ट आहे. आता वाचलं असतं तर लगेच आठवलं असतं ना. लक्षात घ्या, क्वार्क सुद्धा काय असतो, इलेक्ट्रॉनचा छोटा भाग असतो. मग सर यांना कन्सिडर का नाही करत, एक फरक आहे दोघांमध्ये, ठीक आहे. मे बी तुम्हाला माहित असेल, मला माहिती आहे केमिस्ट्री मध्ये होतं का नाही होतं. बघा, इलेक्ट्रॉन हा जो आहे, ठीक आहे, समजा हा इलेक्ट्रॉन आहे, हा काय इलेक्ट्रॉन आहे. हा जो इलेक्ट्रॉन आहे हा इंडिपेंडंट आहे. जसं आपल्याला इंडिपेंडंट भेटले 15 ऑगस्टला, जे आपण सेलिब्रेट करणार आहे 3 दिवसांनी. इंडिपेंडंट म्हणजे काय, इंडिव्हिज्युअल आहे. काय रे, इंडिव्हिज्युअल म्हणजे त्याच्या स्वतंत्र असतानाच याची व्हॅल्यू काय लहान आहे, स्वतंत्र आहे. काहीच ह्याला मिक्सिंग वगैरे काही नाही, म्हणजे हा कोणामध्ये ऍड वगैरे काहीच नाहीये, ठीक आहे. क्वार्क्स जे असतात ते एकत्र केल्यानंतर ती व्हॅल्यू बनते क्वार्क्सची, 2e/5 किंवा e/2. ती एकत्र केल्यानंतर म्हणजे ते क्वार्क जे असतात ते टुगेदर असतात. मे बी इलेक्ट्रॉन आणि प्रोटॉन मिळून बनतील. मे बी ह्याचा थोडा एक इलेक्ट्रॉनचा भाग घेतला असेल, दुसऱ्या कोणतरी व्हॅल्यू घेतली असणार, त्यावेळेस ती व्हॅल्यू बनते. म्हणजे ते क्वार्क जे आहेत इंडिपेंडंट आहेत का, इंडिव्हिज्युअल आहेत का, नाही. हाच फरक आहे. म्हणून क्वार्क्सला एलिमेंटरी चार्ज किंवा फंडामेंटल चार्ज म्हणत नाही. इथे ई जो आहे त्याला एलिमेंटरी चार्ज म्हणतात, आणि ती व्हॅल्यू जी असते ती आपल्याला माहिती, 1.602 into 10 to the power -90 कुलम. एवढे झाले असतं. बऱ्याच आपण 1.6 into 10 to the power -90 ही व्हॅल्यू पाठ करून घेतली ना तुमची. एलिमेंटरी चार्ज हे काय, मॅग्नेट्यूड. काय व्हॅल्यू, मॅग्नेट्यूड म्हणजे व्हॅल्यू, बरोबर. ही जी व्हॅल्यू एलिमेंटरी चार्ज. मग क्वार्कची घेऊ शकत नाही. क्वार्कची घेतली असती तर काय केलं असतं आपल्याला, /2 केलं असतं, म्हणजे याचा आतून अर्धवट भाग झाला असता. बट घेऊ शकतो का तसं आपण /2 नाही, कारण की हे कधी ज्यावेळेस आपण कोणाकडनं काहीतरी उसणं देणं घेणं करू त्यावेळेस क्वार्क्स बनते. क्वार्क्स 10 ला तुम्हाला जास्त डिफरन्स आहे. चलो समझ में आई आता, क्लियर आहे. क्वांटायझेशन ऑफ चार्जेस का म्हणायचं, फॉर्म्युला Q = m. n काय असेल रे, n = 1 to 1 2 3 4 म्हणजे
चार्जेस कसे असतील 1e प्लस 2e प्लस 3e प्लस 4e अप टू किती अप टू n e पर्यंत असं ऍडिशन होते चार्जेस. ठीक आहे 1.5 2.5 असं होते का नाही. बरोबर चला हे झालं चार्जेस. आता चार्जेस तयार होण्याच्या काही प्रोसेस आहेत. चार्जेस तयार होण्याच्या काय असतात प्रोसेस आहे वेगवेगळ्या मेथड्स आहे. पहिली असते कंडक्शन ऑफ चार्जेस. कंडक्शन ऑफ चार्जेस ठीक आहे बघा तुमच्या बुक मध्ये पण कंडक्शन ऑफ चार्जेसच लिहिलंय. ठीक आहे कंडक्शन ऑफ चार्जेस बट मी थोडंसं त्याला मॉडिफाय करतो म्हणजे तुम्हाला समजेल. हे बुक नुसार देतो जे तुम्ही बुक घेतले ना आम्ही ऑनलाईन ऑर्डर करून दिलेले तुम्हाला तेव्हा कुठे बघा कंडक्शन ऑफ चार्जेस लिहिलेलं असतं. आता मी तसं न म्हणता थोडंसं माझ्या लँग्वेज मध्ये येतो कन्झर्वेशन ऑफ चार्जेस. कन्झर्वेशन बरोबर ना कन्झर्वेशन ऑफ चार्जेस म्हणजे चार्जची एनर्जी काय करायची चार्जेस काय करायचे जतन करायचे. ठीक आहे म्हणजे इंडायरेक्ट चार्जेस तयार करायचे गावरांचे. ठीक आहे हा समजते नाही ना तुमचं. चार्जेस काय करायचे क्रिएट करायचे. एक असते मेथड कंडक्शन. काय कोणती मेथड असते कंडक्शन. कंडक्शन कुठं कोणाची प्रॉपर्टी असते प्री कंडक्शन कंडक्टरची. कंडक्शन डायरेक्ट कॉन्टॅक्ट म्हणजे डायरेक्टली करंट वाहून द्या त्याच्यामध्ये डायरेक्ट कॉन्टॅक्ट. ऑब्वियसली करंट लागला सोडला तर चार्जेस तयार होणार नाही बरोबर ना म्हणून त्याला म्हणतात डायरेक्ट मेथड. कोणती मेथड डायरेक्ट कॉन्टॅक्ट. डायरेक्ट कॉन्टॅक्ट कोणाचा समजा हा मेटलचा पीस आहे त्याच्यामध्ये चार्जेस तयार करते काय करणार ग्राउंड लेवलला जितकं तुम्हाला नॉलेज आहे घेणार बॅटरी नाहीतर त्याचे 4 तार टाकलेलं असतं तुमच्या दारावरती त्याच्यातून अशी जोडून मेटल त्याच्यामध्ये करंट मिळून दे आणि त्या करंट त्या मेटल तुमचा हात लागला त्याचं काय मला सांगायला तरी देणार नाही तुम्ही. म्हणजे ही मेथड काय झाली डायरेक्ट कॉन्टॅक्ट. ही मेथड काय झाली डायरेक्ट कॉन्टॅक्ट. समजा हा काहीतरी एक काहीतरी आहे बाबा काहीतरी म्हणजे काही एक सोर्स आहे चार्जेस तयार करण्याचा किंवा एक कंडक्टर आहे ज्याच्यावरती कोणते चार्जेस आहे निगेटिव्ह चार्जेस. कोणते चार्जेस आहे निगेटिव्ह. त्याच्या बाजूला ठीक आहे त्याच्याच आजूबाजूला आणखी एक न्यूट्रल सबस्टन्स आला म्हणजे कसा न्यूट्रल जो कंडक्टर म्हणून ऍक्ट करणारे पुढे सेमी कंडक्टर नाही. ठीक आहे न्यूट्रल जो पुढे जाऊन काय करणार कंडक्टर म्हणून ऍक्ट करणार. सध्या हा कसा आहे न्यूट्रल आहे. एक लक्षात घ्या या गोष्टींना. मागच्या वर्षी मी 12वीच्या ज्यावेळेस क्लास घेतले त्यावेळेस हा टॉपिक होता पोलरायझेशन. पोलरायझेशन ऑफ चार्जेस. त्याच्यावरती पोल काय होतं पोल्स घेईन मी तुमचं ठीक आहे ती पुढे आहे. समजा की आहे एक प्लेट आहे जी न्यूट्रल आहे बट पोलराइज्ड. पोलराइज म्हणजे काय ज्याच्यावरती पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह दोन्ही चार्जेस आहेत. पोलराइज म्हणजे काय ज्याच्यावरती पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह दोन्ही चार्जेस असतात. ठीक आहे ज्यात आपण डायरेक्ट कॉन्टॅक्ट केला ह्या सर्क्युलर प्लेटचा आणि रेक्टँग्युलर प्लेटचा काय केला डायरेक्ट कॉन्टॅक्ट केला तर ह्याच्यामध्ये असणारे चार्जेस याच्यामध्ये शिफ्टिंग करायला सुरुवात करते. ठीक आहे याच्यामध्ये शिफ्टिंग करायला सुरुवात समजून घ्या. इथे पॉझिटिव्ह 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 आणि निगेटिव्ह चार्जेस इज अ फॉर्म ऑफ पेयर्स. माहिती ना चार्जेस कसे असतात पेयर्स मध्ये असतात पॉझिटिव्ह निगेटिव्ह बरोबर आहे हे माहिती आहे. विनाकारण गडबड केली मी चांगलं चाललं होतं. इथे काय होते पॉझिटिव्ह 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 सोबत कोण होते निगेटिव्ह असतील ते निगेटिव्ह काय होतील आता इकडे जातील. काय रिझन इथे निगेटिव्ह असेल पेयर असेल ना काय असेल ते पेयर असेल. मी पुन्हा लिहिते मला मिटव नाही पडत. हा निगेटिव्ह निगेटिव्ह काय असेल रिपेल. निगेटिव्ह निगेटिव्ह काय करतील रिपेल बरोबर आहे. म्हणजे निगेटिव्ह कुठे जातील या एंडला निगेटिव्ह कुठे चालले जातील या काठाला. जवळ कोण राहील अरे ज्यावेळेस आपण याला इकडनं असं फिक्स करू कुठेतरी फिक्स करायला लागेल ना त्याच्याशिवाय पॉसिबल आहे का बेसिक थेरी नाही तर असं केलं असं ओपन ते बी पाहिलं असतं पुढे बरोबर. तसं नाही हा पॉइंट काय फिक्स आहे ह्या मटेरियलला आपण काय धरून ठेवलंय. क्लिअर नेगेटिव्ह निगेटिव्ह रिपेल होतील पॉझिटिव्ह निगेटिव्ह रिपल्शन अट्रॅक्शन माहित आहे ना निगेटिव्ह निगेटिव्ह रिपेल्स इच अदर निगेटिव्ह पॉझिटिव्ह अट्रॅक्ट्स इच अदर बरोबर. मिलन हो रहा है दोनों का नेगेटिव और पॉजिटिव का. इन दोनों के झगड़े हो गए भाग गए चलो जाने दो उनका मैटर वो सुलझा लेंगे. आपल्याला काय करायचं फक्त बघायचं कंडक्शन. ठीक आहे चार्जेस तयार करण्याची पहिली मेथड कंडक्शन डायरेक्ट कॉन्टॅक्ट. डायरेक्ट कॉन्टॅक्ट झाला
झालं काय मग, जिथे पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह या दोन चार्जेसची जी पेअर होती त्यांच्यामध्ये निगेटिव्ह बाहेर पडला. का तर निगेटिव्हचे भांडण झाले, दूर गेले. पॉझिटिव्ह तिथे थांबला, दोघांचं चांगलं जमलं. क्लिअर आहे? ही झाली डायरेक्ट मेथड. त्याच्यानंतर असते एक इनडायरेक्ट मेथड म्हणजे विदाउट कॉन्टॅक्ट. इंडक्शन. एक इंडक्टर म्हणजे हे असतो, पहिले मी घेतो कन्झर्वेशन किंवा कंडक्शन ऑफ चार्जेस. कंडक्शन ऑफ चार्जेस किती लिहितो डायरेक्ट, ठीक आहे, तुम्ही समजून घ्या. कंडक्शन ऑफ चार्जेस ड्यू टू कंडक्शन ऑफ चार्जेस ड्यू टू इंडक्शन. ठीक आहे, ड्यू टू इंडक्शन म्हणजे इथे काय, विदाउट कॉन्टॅक्ट. ठीक आहे, विदाउट कॉन्टॅक्ट आपल्याला काय करायचंय, एखाद्या बॉडीमध्ये चार्जेस तयार करायचे विदाउट कॉन्टॅक्ट. परत तेच घ्या, याच्यामध्ये निगेटिव्ह चार्जेस आहे, काय निगेटिव्ह चार्जेस आहे त्याच्या जवळ, पण कॉन्टॅक्ट करतो का आपण त्याला, पूर्णपणे कॉन्टॅक्ट करू लागलो का नाही. एकदम ही बेसिक मेथड. ठीक आहे, अशा खूप मेथड आहे, पण मला हीच आवडली. बुक मध्ये पण एक आहे प्लेट्स वगैरे काढून, अशा प्लेट्स काढायच्या. ठीक आहे, त्याच्यानंतर सांगायचं त्याच्यावरती निगेटिव्ह चार्जेस आहे, नंतर सांगायचं इथं आयनाइज केलं, पोलराइज केलं. एक पोलराइज प्लेट दिली, त्याच्यावरती पॉझिटिव्ह निगेटिव्ह प्लेट, ते ठीक मध्ये थोडंसं त्याच्यावरती क्वेश्चन येत नाही तसं, पण फक्त थेरी म्हणून सांगताय. इंट्रोडक्शन लेक्चर आहे आजचं, न्यूमरिकल सगळे लवकर सुरू करू आपण. ठीक आहे, तेव्हा मजा येते ना घरी. हे बेसिक आहे, थेरी थेरॉटिकल आहे ना, बोर्डामध्ये जसं तसं सांगावं लागतं, त्यात मजा आहे ना. त्यात थोडी ना तुमचा नंबर लागणार आहे मेडिकलला थेरी शिकून. प्रॅक्टिस न्यूमरिकल्स, बरोबर. बघा समजा ही प्लेट आहे, ठीक आहे, प्लेट आहे समजा ही प्लेट ए नाव कशी आहे, कंडक्टर नाही, आणि कंडक्टिंग असेल तरच तर चार्जेस पॉसिबल होईल ना त्यांच्याकडे जाणार आहे. मी न्यूट्रल म्हणतोय, हे न्यूट्रल कधी असतं बघा, मी आताच बोललो होतो, कोणती वस्तू असेल तर ती न्यूट्रल असते. याचा अर्थ काय, ते समजा एखाद्या प्लास्टिकच्या मग्ग्यावरती 3 इलेक्ट्रॉन्स आहे आणि 3 पॉझिटिव्ह प्रोटॉन्स. एट आहे, हे दोघं काय झाले, सारखे सारखे पॉझिटिव्ह निगेटिव्ह पेअर बनले, एकमेकांना काय केले तिथे पेअर बनवून घेतली. एकदा काय पेअर बनली तर ती बॉडी काय बनते, न्यूट्रल. ती बॉडी काय बनते, न्यूट्रल. एखादी बॉडी न्यूट्रल आहे याचा अर्थ तिथे इक्वल नंबर ऑफ प्रोटॉन्स आणि इक्वल नंबर ऑफ इलेक्ट्रॉन्स, त्याला न्यूट्रल म्हणतात. ठीक आहे, म्हणजे तिथे चार्जेस आहे तशी न्यूट्रल, बट कशी पोलराइज्ड. लवकर सुरू करू आपण. पोलराइज्ड कशी प्लेट ही, पोलराइज्ड प्लेट आहे. ठीक आहे, याच्यामध्ये चार्जेस आहे. मग काय होईल, एकमेकांच्या जवळ जवळ आले तर काय होईल. आता एक क्वेश्चन लक्षात घ्या, व्यवस्थित लक्ष द्या. जे काय खात पीत असताना थोड्या वेळासाठी राहू द्या. हा बघा, लक्ष द्या. कोणाला बाजूला घेतलं नंतर थोडंसं बाजूला करा, लहान पोरगा असेल तर. हा बघा, लक्ष द्या. ही जी प्लेट आहे हिला मला पॉझिटिव्ह बनवायचं. ही जी प्लेट आहे ही कशी करायची, पॉझिटिव्हली चार्ज. ठीक आहे, ही जी प्लेट आहे हिला कसं बनते, पॉझिटिव्हली चार्ज प्लेट बनवायचं. तर कसं, एक लक्षात, ज्यावेळेस पॉझिटिव्हली बनवायचं असतं त्याच्या अपोजिट कंडक्टर त्याच्या जवळ आणायचं. अपोजिटली चार्ज कंडक्टर काय करायचं, जवळ आणायचं. जरी पॉझिटिव्ह बनवायची तर त्याच्या जवळ कोणाला लागेल, निगेटिव्ह चार्ज कंडक्टर आणावं लागेल. लक्षात घ्या, कोणाला लागेल, अपोजिट वाला. कसं, ऑब्विसली आता सांगितलं, इथे काय असेल तर एक पेअर असेल. इथे मी या भागामध्ये ती पेअर काढतो, एक निगेटिव्ह इथे घ्या, पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह अशी ती एक पेअर इथे. ठीक आहे, इथे काय ती एक पेअर पॉझिटिव्ह निगेटिव्ह वाली. क्लिअर. मग काय होईल, अट्रॅक्शन आणि रिपल्शनच्या प्रिन्सिपल नुसार निगेटिव्ह पॉझिटिव्ह जवळ राहतील, बरोबर. यांच्या दोघांमध्ये काय होते, अट्रॅक्शन. दोघांमध्ये काय होते, अट्रॅक्शन. आणि निगेटिव्ह जी पेअर होती त्याच्यामधले हे निगेटिव्ह काय जातील, ते दूर चालले जाते. ठीक आहे, निगेटिव्ह काय होते, दूर चालले जाते. बट हा पूर्णपणे अजून सुद्धा हे झालाय का, पॉझिटिव्हली चार्ज झालाय का, नाही, तिथे दूर गेले ना, तिथे दूर गेले. मग ह्यांना जर कधी काढायचं असेल, ह्या निगेटिव्ह चार्जेस सुद्धा पूर्णपणे कम्प्लिटली काढायचं असेल, कारण की इथे पॉझिटिव्ह असतील अजून, आणि या काठाला काही का असेल ना अजून थोडेफार प्रमाणात इलेक्ट्रॉन्स आहेत, त्याला एक मेथड असते. ठीक आहे, त्याला एक मेथड असते. अजून एक दुसरी प्लेट घ्या जी कंडक्टिंग आहे. कशी, कंडक्टिंग. इथे न्यूट्रल होती, आता ही जी प्लेट घेणार ती कशी घेणार, पूर्णपणे कंडक्टिंग. कंडक्टर उचलून आणणार, ते थोडीफार न्यूट्रल होती, त्याच्यामध्ये चार्जेस होते, पोलराइज्ड प्लेट होती. ही कंडक्टिंग प्लेट आणली, त्या कंडक्टिंग प्लेट मध्ये कायनेटिक चार्जेस असतील. कायनेटिक चार्जेस असतील ते काय करतील, पॉझिटिव्ह 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 असं असेल, इकडे असेल निगेटिव्ह निगेटिव्ह निगेटिव्ह, अशी ती प्लेट असेल कंडक्टिंग वेळेला. मग हे पॉझिटिव्ह काय करतील, ह्या निगेटिव्हला काय करतील, अट्रॅक्ट करून घेतील. म्हणजे हे पॉझिटिव्ह
आयन्स म्हणू आपण, ठीक आहे. पॉझिटिव्ह आयन्स, पॉझिटिव्ह इलेक्ट्रॉन ते इथे येऊन जातील आणि इकडे पेअर बनतील पॉझिटिव्ह निगेटिव्ह, पॉझिटिव्ह निगेटिव्ह. किती इंटरेस्टिंग थेरी आहे ना, मजा येते ना थोडीफार. समजून घेत असाल, मनापासून शिकत असाल तर म्हणजे इथे जे निगेटिव्ह आयन्स इलेक्ट्रॉन्स होते ते इकडे इलेक्ट्रॉन्स म्हणून आयन्स सेमीकंडक्टर मध्ये घुसले सगळे. बरोबर आहे, तसंच ते, ठीक आहे. इलेक्ट्रॉन्स तिकडे चालले. आता प्लास्टिक आहे एखादी वस्तू ही कंडक्टर आहे का सेमीकंडक्टर आहे, हे कशावरती ठरतं, त्याच्यामध्ये काय काइंड ऑफ प्रॉपर्टी यूज केली, इम्प्युरिटी, ठीक आहे. जास्त डीप मध्ये गेलो तर खूप डीप मध्ये जाऊ आपण, ठीक आहे. इम्प्युरिटी वरती डिपेंड असतं. कंडक्टर आहे का न्यूट्रल आहे. कंडक्टर म्हणजे तो कंडक्टर झाला, सेमीकंडक्टर, इन्सुलेटर, माहिती आहे ना कसे बनतात ते सगळे प्रॉपर्टी. आर्सेनिक, आमानी पाटी, गब्बरीज लाइट, बहुत सी आया तुम लोगों को जाने दो, ठीक है. समजलं मग काय होईल, इकडे चालेल. ही एक मेथड, त्याच्या बाजूला काय करा, एक कंडक्टिंग प्लेट आणून ठेवा. आणखी एक मेथड असते, ठीक आहे. आणखी एक मेथड कोणती, जर ते तुम्हाला नाहीच वापरायचं कंडक्टर, सर्व फायदाच काय, हा बरोबर आहे. फायदाच काय जर ती प्लेट लावली तर, मग जे आपण नॉर्मल करतो अर्थिंग करून टाका, ग्राउंड करून टाका, ठीक आहे ना, ठीक आहे. नंबर ऑफ चार्जेस आर देअर इन ग्राउंड. जास्त बोल नका, शेवट आहे. नंबर ऑफ चार्जेस, ठीक आहे. ओशन ऑफ चार्जेस बोलतात बुक मध्ये, अशी वर्डिंग असते. ग्राउंड इथे ओशन ऑफ चार्जेस, आय बाय टे बुक त्याच्यामध्ये लिहिलेले ओशन ऑफ चार्जेस ग्राउंड. मग होतं काय, आता इथे जे निगेटिव्ह इलेक्ट्रॉन्स आले होते, ठीक आहे, जे निगेटिव्ह इलेक्ट्रॉन्स आले होते ते काय करतात, इथे असणाऱ्या पॉझिटिव्ह चार्जेस मध्ये काय करतात, मिक्सअप होऊन जातात किंवा अट्रॅक्ट होऊन जातात. हे निगेटिव्ह जातात या पॉझिटिव्ह मध्ये पेअर बनतात आणि ही प्लेट पूर्णपणे कशाची बनून जाईल, पॉझिटिव्हची. पूर्णपणे कशाची बनून जाईल, पॉझिटिव्हची. समजलं काय म्हणत होतो तुम्ही आतापर्यंत. म्हणजे एका काठावरती काय असतात, निगेटिव्ह. नंतर तुम्ही त्याला काय लावता, अर्थिंग जोडता का प्लेट लावता, त्याच्यावरून ठरेल ते कुठे जाणार. सध्या तरी इथेच. एक लक्षात घ्या, मॅग्नेटिझम मध्ये आपल्याला हे काम येणार आहे. हा कन्सेप्ट छोटासा, ठीक आहे, एका मिनिटाचा राहिले, ऐकून घ्या. मॅग्नेटिझम मध्ये ही गोष्ट आपल्याला सांगायची काय गरज, तेवढे हुशार आहात तुम्ही. लगेच टाइम बघून नसेल किती वेळ बोर करतात. अरे ऐकत नाही बाकी, हा झालं बोरिंग इच्छा चालला गेला है ना. मॅग्नेटिझम ह्याला बोलतात, समजा मी म्हणलं असतं ह्या प्लेटला निगेटिव्हली चार्ज तयार करा, ह्या प्लेटला काय करा, निगेटिव्हली चार्ज तयार. तुम्ही काय केलं असतं, इथे असे पॉझिटिव्ह चार्जेस तयार केले असते. मग काय असं पॉझिटिव्ह वाले दूर गेले असते आणि निगेटिव्ह वाले फक्त इथे उरले असते. बरोबर, हीच थिअरी बरोबर. मग ह्याच्यावरून समजायचं काय, इथे जे सिम्बॉल्स असतील किंवा जे चार्जेस असतील, ठीक आहे, त्याला आपण फ्रंट एंड म्हणू, ठीक आहे, लाईक काय म्हणू, फ्रंट एंड. आणि याला म्हणू बॅक एंड किंवा याला फारदेस्ट म्हणजे दूरचा, फारदेस्ट एंड म्हणू आपण, ठीक आहे. पुस्तकाची थेरी ना ती वापरू. फ्रंट एंड, नियर एंड, ठीक आहे. फ्रंट एंड बरेच ना बऱ्याच पुस्तकामध्ये नियर एंड लिहितात, जवळचा एंड, दूरचा एंड. दूरचा आणि जवळचा एंड सारखा असतो मॅग्नेटिझम मध्ये. हे आपल्याला सिम्बॉल्स लक्षात घे, हा एक नियम आहे मॅग्नेटिझम, ठीक आहे. हे तुम्हाला पूर्ण डिटेल सांगितलं, लक्षात राहून काय होतं, रट्टा म्हणून फायदा नाही की हा आणि हा दूर मदत अपोजिट, तसं नाही. नियर एंड आणि त्याच्या जवळचा जो असतो तो अपोजिट असतो, कारण त्याच्यामध्ये काय व्हायला पाहिजे, चार्जेसची देवाणघेवाण व्हायला पाहिजे. हे नियम लक्षात ठेवा. इथे निगेटिव्ह तर इथे पॉझिटिव्ह, जवळ इथे पॉझिटिव्ह तर इथे निगेटिव्ह. इथे जर कधी पॉझिटिव्ह असते तर नियर एंडला मी म्हटलं पॉझिटिव्ह आहे असे शब्द वापरेल. नियर एंडला जर कधी पॉझिटिव्ह आहे तर त्याच्या जवळ काय असेल, निगेटिव्ह. नियर एंडला जर कधी पॉझिटिव्ह आहे तर फारदेस्ट एंडला काय असेल, पॉझिटिव्ह. क्लिअर आहे. हे मॅग्नेटिझम मध्ये आपल्याला वापरावं लागेल. ज्यावेळेस अशी मॅग्नेटिक फील्ड आपण तयार करू ना, त्यावेळेस आपल्याला या गोष्टी बघाव्या लागणार आहे. खूप मोठे प्रिन्सिपल्स याच्यामध्ये, ठीक आहे. आजच्या लेक्चर मध्ये इतकंच. ज्या काही गोष्टी मी विचारल्या ते शोधून आणायचे. 1.6, ठीक आहे. एसआय युनिट एक विचारायचं राहिलं मला तुम्हाला. एसआय युनिट जे आहे चार्जचं ते आहे कुलम. ते काय आहे, कुलम. एसआय युनिट ऑफ चार्ज काय आहे, कुलम. आणि 1 कुलम इज इक्वल टू 1.6 म्हणजे एका चार्ज युनिट, ठीक आहे. एका चार्ज 1.6 into 10 to the power -19, ठीक आहे, -19 इलेक्ट्रॉन इतके, ठीक आहे. आणखी सीजीएस नुसार याची व्हॅल्यू येते काहीतरी 3.2 into काहीतरी 10 to the power काहीतरी सीजीएस नुसार काय व्हॅल्यू येते,
ठीक आहे, तुम्हाला सांगायचं मी लिहित नाही. सीजीएस नुसार काय होईल आणि त्याचं जे युनिट आहे ईएसयू, इथे व्हॅल्यू येते काय सीजीएस नुसार, ती व्हॅल्यू मला तुम्ही सांगायची आहे आणि ईएसयू चा सुद्धा लॉगफॉर्म शोधून सांगायचं आहे. काही एवढं होमवर्क नाही आज, तुम्हाला सांगायचे मास ऑफ इलेक्ट्रॉन, मास ऑफ प्रोटॉन आणि सीजीएस नुसार चार्जचं युनिट काय आणि ईएसयू चं मिनिंग काय, ह्या गोष्टी तुम्हाला सांगायच्या. तोपर्यंत अभ्यास करत राहा. ऑल द बेस्ट.